आता आवाज ऐकून तुम्हाला पण भीती वाटलीच असेल ना, तशीच भीती मला पण वाटली जेव्हा मी ऑपरेशनसाठी दवाखान्यात ऍडमिट झालो. आज आमच्या बंधुराजाला घेऊन आम्ही आलेलो सांगलीत असणाऱ्या आपल्या गरिबांसाठी स्पेशल असणाऱ्या हॉस्पिटलला, म्हणजे आपल्या भारतीय हॉस्पिटल. आता आले आपल्या पहिल्या गणपतराज दर्शन घेतलं आणि डायरेक्ट केस पेपर काढायला. आता केस पेपर काढून घेतला आणि ज्या डॉक्टरांना भेटायचं होतं त्यांच्या डायरेक्ट ओपीडी मध्ये गेलो. आज गुरुवार असल्यामुळे जरा दवाखान्यात लईच गर्दी झाली. आता आपलं चेकअप झाल्यानंतर डॉक्टरने आपल्याला कागद दिलेला, कारण आपल्याला एक्सरे काढायचा होता. आज नशिबाने दवाखान्यात कॅम्प चालू होता, त्यामुळे या साहेबांनी आपल्याला फ्रीचा शिक्का मारून दिला. आता या फ्रीचा काय विषय माहित नव्हतं, त्यामुळे दुसऱ्या काउंटरचं आहे त्या बिलिंगच्या काउंटरला परत एकदा चेकिंग साठी आलेलं. आता एवढी माहिती घेऊन पण या साहेबांना कन्फर्म झालं नाही, म्हणून साहेब एका डिपार्टमेंट कडनं दुसऱ्या डिपार्टमेंट कडे सारखं फिरायला लागले. मोठ्या हॉस्पिटलला यायचं म्हणलं की आपल्या गरीबाला सगळ्या स्कीमा माहिती असल्याच पाहिजे. त्यांच्या मोठ्या साहेबाकडे आल्यावर ना शेवटी यांना फायनल झालं, फ्रीची अशी काहीतरी स्कीम चालूच आहे. नाही आलं मग काय. एवढं सगळं फिरून झाल्यावर ना आपण आलो एक्सरे काढा. आता इथे नंबराला बसलोच होतो, तो आपल्या मित्राच पाहून इथं आपल्याला दवाखान्यात कट पडलेलं, मग त्यांना डायरेक्ट फोन लावून दिला. तर मामा कट पडलेलं इथं अशी वयस्कर लोक आपल्याला गाठ पडली की आपण त्यांची कायम मदत करत असतो. तोपर्यंत आपला एक्सरे नंबर आला म्हणून डायरेक्ट एक्सरे काढा गेलो. एक्सरे तयार होईपर्यंत काय करायचं म्हणून म्हणलं लोकांचं शूट तर करून घेऊ. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला. आता आपला तयार झालेला एक्सरे घेऊन आपण परत एकदा डॉक्टरांना भेटायला गेलो. आता आपला एक्सरे बघून डॉक्टरने आपल्याला ऍडमिट व्हायला सांगितलेलं, त्यामुळे आमचं बंधू आज ऍडमिट कार्ड काढायला गेलेलं. आता या ऍडमिट कार्ड डॉक्टरांना दाखवलं आणि डॉक्टरांना म्हणलं मी जाऊ वरती. आता ते कंपाऊंडर मामा काय आम्हाला सोडायला नाहीत, म्हणून बंधुराजांना आम्ही चालतच वरती आलो. आता इथं पहिल्या मजल्यावरच असणाऱ्या डिविंगला आलो तर मॅडम म्हणल्या तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला. असं लगेच बाहेर पडलो आणि अजून एक मजला चढून आपल्याला जायचं होतं त्या डिपार्टमेंटला जाऊन त्या मॅडमांकडे फाईल पण दिली. आता फाईल चेक करून मॅडमांनी आपल्याला एक बेड आणि ड्रेस कोड पण दिला. ड्रेस कोड चेंज करून घेतला आणि डॉक्टर येईपर्यंत काय करायचं म्हणून मोबाईल बघत बसले. तोपर्यंत चावाला आलेला, म्हणून बंधुराजांना मी चावर पण ताव मारला आणि असा आपला हा पहिला दिवस होता. आता पलीकडून येणाऱ्या आवाजाचा विषय म्हणला तर पलीकडे एका व्यक्तीचं ड्रेसिंग चाललं. दुसऱ्या दिवशी आपल्या अंगातून काढण्यात आलेलं 4 बॉटल सॅम्पल रक्त बघायला विसरू नका.